नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 17 आणि 18 जुलै 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे भरपूर प्रश्न आहेत, 2 दिवसाचे प्रश्न आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा देखील होऊ शकतो आणि पूर्णतः शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत असतो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि जे तुम्ही नोट्स काढत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल नोट्सचा. आणि जे आपलं ई-बुक आहे, हे ई-बुक जर कोणी घेतलं नसेल तर मागील 6 महिन्याची जी की ई-बुक आहे, जवळपास 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंतचे सगळे प्रश्न वन लाइनर स्वरूपामध्ये मी या ई-बुकमध्ये काय केलं आहे, कव्हर केलेलं आहे. हे ई-बुक तुम्हाला वन लाइनर स्वरूपामध्ये भेटून जाईल. ₹49 ला हे ई-बुक आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर ह्या क्यूआर कोडवरती स्कॅन करून तुम्हाला पैसे पाठवायचं आहे. त्याचे स्क्रीनशॉट मात्र या नंबरला तुम्हाला WhatsAppला काय करायचं आहे, पाठवून द्यायचं आहे. तुरंत तुम्हाला हे भेटून जाईल आणि ही जी काही ई-बुक आहे ती तुम्हाला ₹49 ला अगदी छान पद्धतीनं प्रिंट देखील त्याची तुम्ही काढून घेऊ शकता. ओके. चला. बहुत अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच भारत-UK सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार आणि त्यासोबतचा सामाजिक सुरक्षा करार कधीपासून अधिकृतपणे अंमलात आलेला आहे? भारत आणि यूकेचा हा करार आहे. इंडिया युके फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणतो आपण ज्याला एफ-टी-ए असं म्हणतात. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट त्याला सेटा असंही नाव आहे आणि हे 15 जुलै 2026 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ओके. करण्यात आलेली आहे सध्या 15 जुलैपासून भारत आणि यूके. यूके म्हणजेच कुठलं? युनायटेड किंगडम म्हणतो आपण त्याला. यूकेमध्ये साधारणतः 4 देश येतात. यूकेमध्ये 4 देश येतात, ज्यामध्ये इंग्लंड आला. ओके. इंग्लंड आहे. त्यानंतर आयर्लंड आहे. उत्तर आयर्लंड म्हणतो आपण त्याला. इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्स. हे 4 देश आहेत लक्षात ठेवा. इंग्लंड, स्कॉटलंड, नॉर्दर्न आयर्लंड म्हणजे उत्तर आयर्लंड आणि वेल्स या 4 देशांना मिळून यूके बनतो, इंग्लंड बनतो, ज्याचे सध्या पंतप्रधान आहेत कीर स्टारमर. यूके. कळालं? भारत आणि यूके आणि काही दिवसापूर्वीच पाठीमागील आठवड्याभरामध्येच ओके, भारत आणि जो का आणखीन एक देश आहे ऑस्ट्रेलिया. भारत आणि ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही दरम्यान एक करार झाला आहे, जो युरेनियमशी संबंधित आहे. हे विसरू नका. युरेनियमशी संबंधित आहे आणि भारत व यूके यांच्या दरम्यान एक करार आहे. सॉरी, भारत आणि युरोपियन युनियन म्हणतो मी. ओके. भारत आणि युरोपियन युनियन यांच्या दरम्यानच्या कराराला म्हणतो आपण मदर ऑफ ऑल डील. मदर ऑफ ऑल डील. क्वेश्चन विचारतात, की भारताचा आणि कोणत्या संघटनेचा किंवा देशासोबतचा जो करार आहे, त्याला मदर ऑफ ऑल डील असे म्हणतात. तर ते भारत व युरोपियन युनियन लक्षात ठेवा. पेपरला आलेला आहे हा देखील प्रश्न. पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचे नाव बदलून आता अधिकृतपणे काय करण्यात आलेलं आहे? केंद्रीय शहरी आणि गृहनिर्माण जे काही मंत्रालय मंत्री आहेत आपले मनोहरलाल खट्टर. मनोहरलाल खट्टर हे आपले केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे मंत्री आहेत. त्यांचं ओके मनोहरलाल खट्टर. त्यांनी याची घोषणा केली, की जे काही सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आहे, पुनर्विकास क्षेत्र आहे, त्याचं नवीन नाव काय करण्यात येणार असेल, तर ते कर्तव्य भवन परिसर किंवा कर्तव्य भवन क्षेत्र पर्याय क्रमांक 3. ज्या प्रोजेक्टमध्ये, ज्या कॅम्पसमध्ये, ज्या क्षेत्रामध्ये साधारणतः आपले नवीन संसद भवन पण आहे. नवीन संसद भवन. लक्षात ठेवा क्वेश्चन विचारतो तुम्हाला नवीन संसद भवन हे कोणत्या प्रोजेक्टच्या अंतर्गत म्हणजे बांधण्यात आलेलं आहे? तर ते सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. जे भरपूर म्हणजे कुठं आहे हे? हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. दिल्ली या ठिकाणी सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट लक्षात ठेवा. दिल्लीमध्ये बऱ्यापैकी जी इमारत आहेत, जे एडविन लुटियन्स यांनी बनवलं होतं. त्यामुळं लुटियन्सची दिल्ली असंही म्हटलं जातं दिल्लीला. ठीक आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्र्याचे मंत्री आहेत मनोहरलाल खट्टर. आणि यांच्यापूर्वी जे 2-3 नावं पण चेंज झाले होते भारतामध्ये. एक होतं ओके, एक होतं राजपथ. राजपथचं नाव चेंज करून काय करण्यात आलं होतं? त्यावेळेस कर्तव्य पथ. त्यामुळं राजपथचं नवीन नाव आहे कर्तव्य पथ. कळालं? आणि राजभवनचं नाव चेंज केलं परवाच आपण. राजभवनचं नवीन नाव आहे लोकभवन. प्रत्येक राज्यामध्ये राजभवन असतं. तर त्याला ओके लोकभवन असं नाव देण्यात आलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये एक ओके सांगली जिल्ह्यामध्ये एक गाव आहे इस्लामपूर. ह्या इस्लामपूरचे नवीन नाव काय करण्यात आलं असेल? ईश्वरपूर.
इस्लामपूरचं नवीन नाव आहे ईश्वरपूर. बाकी हे पण लक्षात ठेवा, अहमदनगरचं नवीन नाव आहे अहिल्यानगर. छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं नवीन नाव आहे. ओके. आणि हे बरेचसे जे नावं चेंज झाले असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. चला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आता, अंदमान निकोबारची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. याचं नवीन नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्वांनी. आणि पी-एम-ओ जो ऑफिस आहे, पी-एम-ओ ऑफिस, प्रधानमंत्री ऑफिस, याचं नवीन नाव आहे सेवा तीर्थ. सेवा तीर्थ. पुढचा तिसरा प्रश्न. नुकतेच 14 ते 17 जुलै 2026 दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारत टेक्स 2026 चे आयोजन करण्यात आलेलं आहे? हे भारत टेक्स म्हणजेच टेक्सटाईलशी संबंधित आहे. 14 ते 17 दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. भारत मंडपम जे काही इमारत आहे, हॉल आहे, हे कोणत्या ठिकाणी असेल तर ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. विसरू नका, IMP आहे. पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच आलेल्या फायनान्स ग्लोबल 500 2026 अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कुठले? मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड म्हणतो आपण त्याला. ओके. आणि ही कुणी दिली ही? ही आहे ब्रँड फायनान्स. या ब्रँड फायनान्सनुसार संपूर्ण जगामध्ये जे 500 ब्रँड आहेत, ओके, मौल्यवान ब्रँड, त्यापैकी भारतातलं सर्वात 1 नंबरला ब्रँड आहे तो म्हणजेच टाटा समूह. पर्याय क्रमांक 4. टाटा समूह लक्षात ठेवा. आणि मोस्ट व्हॅल्युएबल पण आहे आणि सर्वात मजबूत पण ब्रँड आहे. टाटा 1 नंबरला येतं, 2 नंबरला इन्फोसिस आहे, 3 नंबरला LIC आहे. हे जे आहेत हे भारतामधले आहेत, लक्षात ठेवा. भारतातले आहेत टाटा, इन्फोसिस आणि LIC. 4 नंबरला HDFC, रिलायन्स वगैरे नंतरची गोष्ट. आणि संपूर्ण जर मी जग म्हणतं, संपूर्ण जगामध्ये सर्वात मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड कुठलं असेल तर ते ॲपल. 1 नंबरला ॲपल आहे, 2 नंबरला मायक्रोसॉफ्ट, 3 नंबरला Google. जगामध्ये बस एक लक्षात ठेवा, जगामध्ये ॲपल आहे, भारतामध्ये टाटा आहे. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच भारतातील पहिले सरकारी कृत्रिम बुद्धिमत्ता जे AI विद्यापीठ आहे, हे कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? हे कर्नाटकमधील बेंगळुरू, जी राजधानी आहे कर्नाटकची, बेंगळुरू या ठिकाणी याची स्थापना केली जाणार आहे. तर कर्नाटक पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा, IMP आहे. आणि हे पहिलं गव्हर्नमेंट कृत्रिम बुद्धिमत्ता, ओके, सरकारी कृत्रिम बुद्धिमत्तेचे विद्यापीठ आहे. मग भारतातील पहिले खाजगी AI विद्यापीठ कोणत्या ठिकाणी असेल? भारतातील पहिले खाजगी AI विद्यापीठ, हा क्वेश्चन वेगळा आहे. ठीक आहे. हे आहे महाराष्ट्रामध्ये कर्जतला. कर्जत आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या जवळ येतं. कर्जतला भारतातील पहिले खाजगी AI विद्यापीठ आहे आणि भारतातील पहिले सरकारी AI विद्यापीठ आहे. कुठं? तर कर्नाटकमध्ये बेंगळुरू या ठिकाणी. ओके. लक्षात ठेवा, AI ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो. कमेंट बॉक्समध्ये कोण सांगतं बघूयात. ह्या AIचे जनक कोण आहेत? कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि याविषयी जेवढे भरपूर प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न तुम्ही एकदा आपल्या ई-बुकमध्ये दिलेलं आहे, एकदा वाचून घ्या तुम्ही. चला पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? हे भगवान जगन्नाथ रथयात्रा आहे आणि ही पुरी ओडिसामध्ये असं दरवर्षी भरलं जातं. पुरी ओडिसा. लक्षात ठेवा, हे 3 रथ या ठिकाणी निघतात. ही एक आहे भगवान जगन्नाथमध्ये कृष्ण आहे. कृष्णाचे जगन्नाथमध्ये कृष्ण आहे. त्यानंतर आहे बालभद्र यांचे एक रथ आहे. बालभद्र म्हणजे ओके, कृष्ण म्हणजेच आपले जगन्नाथ, बालभद्र म्हणजेच ठीक आहे बलराम साधारणतः, आणि एक आहे रथ सुभद्रा, म्हणजे बहीण आहे सुभद्रा. असे 3 रथ त्या ठिकाणी निघतात. ओडिसा राजधानी लक्षात ठेवा, ओडिसाची राजधानी भुवनेश्वर आहे. मग ओडिसाविषयीचे अधिक पॉईंट आहेत, ते एकदा आपण काय करूया, चर्चा करूयात. स्थापना दिवस आहे 1 एप्रिल 1936. राजधानी भुवनेश्वर आहे. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंभापती. विधानसभा सदस्य संख्या आहे 147. लोकसभा सदस्य 21 आहे. आणि राज्य पक्षी आहे त्यांचं इंडियन रोलर. राज्य प्राणी आहे सांबर. राज्य मासा आहे महानदीमध्ये मिळणारं महासीर. आणि याच महानदीवरती एक धरण आहे हिराकूड. संपूर्ण भारतात सर्वाधिक लांब धरण कुठलं असेल तर तो हिराकूड डॅम, जो महानदीवरती संबलपूर या जिल्ह्यामध्ये येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी बघा, जर आपण बघितलं ओडिसामध्ये, तर या ठिकाणी जो सरोवर येतो याला म्हणतात चिल्का सरोवर. चिल्का सरोवर जे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. चला पुढचा प्रश्न 7वा. नुकतेच खालीलपैकी कोणी
भारताचे पहिले प्रायोगिक सेवा उत्पादन निर्देशांक काय केलं आहे? लॉन्च केलं आहे. हे भारतातील पहिलं असणार आहे. त्यामुळं आणखीन ते महत्त्वाचं बनतं. कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलं असेल? हे आहे MOSPI म्हणतो आपण मंत्रालयाला. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजे MOSPI असं म्हटलं तर ह्या मंत्रालयाला. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ह्यातर्फे पहिलं हे प्रायोगिक आहे. पहिल्यांदा आपण म्हणजे राबवून म्हणजे हे केलं इंडेक्स सुरू केलं आहे. याचा निर्णय वगैरे पण नंतर मिळून जाईल त्याचा रिझल्ट काय असेल ते. आणि हे भारतामध्ये जे काही 19 उपक्षेत्रे आहेत. भारतामध्ये जे 19 उपक्षेत्रे आहेत त्यांच्यावरती अंमलबजावणी केलं जाईल. एकूण सेवा अर्थव्यवस्था जी आहे या पैकी 19 क्षेत्रामध्ये जवळपास 60% प्रतिनिधित्व हे सेवा अर्थक्षेत्राचं आहे, उपक्षेत्राचं आहे सेवेमध्ये. बाकी बस तुम्ही एवढं लक्षात ठेवा, की हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. अच्छा. अजून एक जो हा हा आहे याचं आधारभूत वर्ष काय असेल? बेस इयर. हिने कोणतं आधारभूत वर्ष मानलेलं आहे? याला बेस इयर कोणतं मानलेलं आहे? तर ते आहे 2024-2025. 2024-25 हे याचं आधारभूत वर्ष आहे MOSPIचं या ISPचं. नवीन इंडेक्स आहे बरं का, हे नवीन इंडेक्स खूप खूप महत्त्वाचं असतात. नवीन मार्केटमध्ये आलेले इंडेक्स किंवा सरकारचे हे इंडेक्स येतात. नीती आयोग आहे. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि 1 जानेवारी 2015ला नीती आयोग स्थापन झालं होतं. सध्या नीती आयोगाचे CEO आहेत निधी छिब्बर आणि उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे अशोक कुमार लाहिरी. लक्षात ठेवा हे दोन्ही पण खूप खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हायड्रोजन पॉवर हेरिटेज कार्यक्रमाअंतर्गत भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोठे सुरू झालेली आहे? ही भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन राहील आणि हे सुरू झाले आहे जिंद ते सोनीपत या ठिकाणादरम्यान पर्याय क्रमांक 1. जिंद ते सोनीपत. कुठे येतं हे ठिकाण? हे हरियाणा या राज्यामध्ये येतात हे दोन्ही पण ठिकाण. हरियाणामध्ये आहे, लक्षात ठेवा. बाकी याला जे काही उद्घाटन जे केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्याचं उद्घाटन केलेलं आहे. जिंद सोनीपत या दरम्यान आणि याच्यामधून शून्य प्रदूषण होईल. प्रदूषण याच्यामधून 0 होईल. लक्षात ठेवा प्रदूषण काहीही होणार नाही. कारण ही ज्यावेळेस ट्रेन चालेल ना, ही ट्रेन काय करेल? हवा ना हवा, या हवेतील आपलं जो हायड्रोजन आहे प्लस ऑक्सिजन आहे. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन हे हवेतील घेईल आणि ह्याचं बाय प्रॉडक्टमधून फक्त वाफ बाहेर सोडेल आणि जर फक्त वाफ जर बाहेर सोडत असेल, तर प्रदूषण होणार आहे का? बिलकुल बी नाही. ठीक आहे ना. त्यामुळं वाफेच्या माध्यमातून किंवा हायड्रोजनच्या माध्यमातून ही चालणारी ट्रेन ही पहिला प्रयोग खूप छान पद्धतीनं भारताने काय केलंय? सुरू केलं आहे. ओके. आणि भारत सरकारची एक योजना पण आहे. भारत सरकारची योजना आहे, की बाबा इथून पुढं येणाऱ्या काही दिवसामध्ये 35 जे ट्रेन आहेत ना, हे 35 ट्रेन सुरू करणार. सरकारचं म्हणणं आहे जेव्हा सुरू करेल त्यावेळेस करेल, परंतु सध्या तरी सुरू झालेलं आहे. हरियाणामध्ये लक्षात ठेवा. हायड्रोजन संज्ञा येतं H. ओके. हायड्रोजन संज्ञा H येतं आणि हायड्रोजनचा अणु क्रमांक आहे 1. हायड्रोजन अणु क्रमांक 1 आहे. लक्षात ठेवा. आणि भारतातील जी पहिली वंदे भारत ट्रेन आहे ती कुठे धावली होती? भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन जी आहे, पहिली वंदे भारत ट्रेन म्हणतो मी, ही धावली आहे वंदे भारत ट्रेन पहिली दिल्ली ते वाराणसी. दिल्ली ते वाराणसीच्या दरम्यान भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन आहे लक्षात ठेवा. आणि भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कुठे धावली? भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन हे धावली आहे हावडा. ओके. हावडा कुठे येतं? पश्चिम बंगालमध्ये येतं आणि गुवाहाटी जे आसाममध्ये येतं. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट आणि मग हरियाणाविषयी जे अधिकचे पॉइंट आहेत ते एकदा आपण चर्चा करूयात. निर्मित झाली होती हरियाणाची पंजाबमधून 1 नोव्हेंबर 1966ला. राजधानी चंदीगड आहे. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी. राज्यपाल असीम कुमार घोष. विधानसभा सदस्य 90. लोकसभा सदस्य 10. राज्यसभा सदस्य 5. राज्य फूल आहे कमळ. राष्ट्रीय उद्यान आहे सुलतानपूर आणि काले सरार. असे 2 राष्ट्रीय उद्यान आहेत या हरियाणा राज्यामध्ये IMP. चला घ्या पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यात 16 ऑगस्ट हा दिवस आयुष्यमान दिन किंवा आयुष्यमान दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि हा जो काही राज्य आहे तो राज्य आहे पश्चिम बंगाल. पर्याय क्रमांक 2. पूर्वी हा जो काही दिवस आहे तो खेला होवे दिवस म्हणून साजरा केला जात होता. खेला होवे दिन पूर्वी होतं हे 16 ऑगस्ट. आता याच ठिकाणी सरकारनं काय केलं आहे आयुष्यमान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे या पश्चिम बंगालमध्ये. जे आरोग्य सुविधा आहे या आरोग्य सुविधा
चांगल्या प्रकारे आणखीन चांगल्या प्रकारे कसं पोहोचवता येईल जनतेपर्यंत, हे प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे की बी-जे-पी सरकार या ठिकाणी नुकतंच काही दिवसापूर्वी आलं पश्चिम बंगालमध्ये, त्याला देखील 100 दिवस देखील पूर्ण झालेले आहेत पश्चिम बंगालमध्ये. मग 16 ऑगस्ट लक्षात ठेवा, आयुष्यमान दिवस खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि आपल्याकडे एक मंत्रालय पण आहे बघा, आयुष मंत्रालय म्हणतो आपण. आयुष मंत्रालय मंत्री कोण असतील? प्रतापराव जाधव महाराष्ट्राचे. आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्धा अँड होमिओपॅथी म्हणजे ह्याला म्हणतो आपण आयुष. आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्धा अँड होमिओपॅथी ह्याला म्हणतात आयुष. लक्षात ठेवा. मंत्री आहेत प्रतापराव जाधव. मग पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालविषयीचे जे अधिक पॉईंट आहेत ते आपण एकदा चर्चा करूयात. राजधानी कोलकाता आहे. मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी. राज्यपाल आहेत आर.एन. रवी. विधानसभा सदस्य 294, लोकसभा सदस्य 42, राज्यसभा सदस्य 16, राज्य फळ आहे आंबा. आणि राष्ट्रीय उद्यान येतं पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन, जलदापारा, गुरुमारा, नियोरा व्हॅली, बक्सा आणि सिंगलीला. हे सर्व राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल राज्यामध्ये येतात. नवीन याचे मुख्यमंत्री बनलेत पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारी, लक्षात ठेवा. ओके. पश्चिम बंगालमध्ये जे काही एक ठिकाण येतं माल्डा. पश्चिम बंगाल एक माल्डा नावाचा जिल्हा आहे. या माल्ड्याला म्हणतो आपण मँगो सिटी ऑफ इंडिया. भारतामधील आंब्याचे शहर मँगो सिटी ऑफ इंडिया कशाला म्हणतात? माल्डाला म्हणतात. आणि हे जे काही त्रिभुज प्रदेश आहे याला म्हणतो आपण सुंदरबनचे त्रिभुज प्रदेश. सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश कुठं असेल तर तो पश्चिम बंगालमध्येच आहे. पुढचा प्रश्न 10वा. नुकत्याच 12वी ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची जी परिषद आहे, ही कामगार आणि रोजगार मंत्र्यांची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेलं आहे? ही परिषद खूप खूप महत्त्वाची ही परिषद आहे. ब्रिक्सची परिषद आहे ही. आणि हे पार पडलं हैदराबादमध्ये. पर्याय क्रमांक 2. हैदराबाद, लक्षात ठेवा. आणि हैदराबाद ही तेलंगणाची काय राजधानी आहे. ब्रिक्स अच्छा ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ब्रिक्स जे आहे हे ब्रिक्सची 2026 ची बैठक जी आहे, 2026 ची बैठक हे कोणत्या देशात आयोजित असेल तर ते आहे भारत. त्यामुळं भारतामध्ये आयोजन असल्यामुळं याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यामुळं ब्रिक्सचे कोणतेही परिषद असू द्या ते भारतामध्ये होत आहेत. ओके. मग ब्रिक्सची 2025 ची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली होती? कोणत्या देशामध्ये पार पडली होती? तर ब्राझीलमध्ये. गेल्या वर्षी ब्रिक्स परिषद पार पडली आहे ब्राझीलमध्ये. यावर्षी 2026 मध्ये भारतामध्ये ब्रिक्सची पहिली परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती? पहिली परिषद पार पडली 2009 मध्ये रशियामध्ये. 2009 रशियामध्ये पार पडली. लक्षात ठेवा. त्याला ब्रिक असं नाव होतं पूर्वी. नंतर त्यामध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाला 2010 मध्ये. आणि ही ब्रिक जे आहे हे ब्रिक्स संकल्पना कोणी दिली असेल? ब्रिक्स हे नाव कोणी दिलं असेल ह्याला? तर संकल्पना आहे एका व्यक्तींच्या नावावर जिम ओ नील त्यांचं नाव. जिम ओ नील यांनी हे नाव दिलं आहे ब्रिक्स किंवा ब्रिकवाला. ओके. हे लक्षात ठेवा. अच्छा ब्रिक्सचे जे यावर्षीचे परिषद भरपूर पार पडलेत. हे जसं कामगार आणि रोजगार मंत्रालयाची बैठक पार पडली हैदराबादमध्ये. लक्षात ठेवा. अच्छा याचे अध्यक्षपद कोणी भूषवलं? ह्या ब्रिक्सच्या बैठकीचे अध्यक्षपद होतं मनसुख मांडवीय यांच्याकडे, जे केंद्रीय आपले मंत्री आहेत. मनसुख मांडवीय हे होते याचे अध्यक्ष या परिषदेचे. बरं याच्या व्यतिरिक्त ब्रिक्सचे जे आणखीन काही परिषदा पार पडलेत त्या कोणत्या ठिकाणी पार पडले हे तुम्हाला विसरून चालणार नाही. ओके. एक आहे पर्यटन परिषद. ब्रिक्सची पर्यटन परिषद जी आहे ही कोणत्या ठिकाणी पार पडली असेल तर ते आहे राजस्थानची राजधानी जयपूरला. ओके. पर्यटन परिषद पार पडली आहे जयपूरला, लक्षात ठेवा. त्यानंतर जी कृषी परिषद आहे, कृषी वर्षी ॲग्रिकल्चर परिषद पार पडली होती इंदोरला. इंदोरला कृषी परिषद पार पडली आहे. नुकतंच सांस्कृतिक परिषद पार पडली. सांस्कृतिक परिषद पार पडली नुकतंच कुठं? तर वाराणसी या ठिकाणी. वाराणसीला सांस्कृतिक परिषद पार पडलेलं आहे. कळालं? लक्षात ठेवा. आणि जे काही अंतराळ परिषद आहे यांची अंतराळ जी परिषद आहे हे पार पडलं बेंगळुरूला. बेंगळुरू. आता आहे कामगारांची परिषद हैदराबादला. चलो. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न. भरपूर प्रश्न आहेत आपले आज. भरपूर म्हणजे जवळपास 15 प्रश्न मी आय-एम-पी प्रश्न जे आहेत ना हे लावलेले आहेत. हे बघा रोज माझ्याकडे भरपूर प्रश्न येतात. भरपूर प्रश्न साधारणतः काढू शकतो. पण तेवढे सर्वचे सर्व उगं कव्हर करणं गरजेचं नाही. पेपरच्या अनुषंगानं मी कव्हर करत असतो. त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो कमीत कमी वेळामध्ये संपवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि जे अधिक माहिती देतो ना, ती अधिक माहिती तुमच्या कामाची आहे. लक्षात ठेवा. तुम्ही फक्त चालू घडामोडी वन लाइनर कव्हर करत बसलात तर तुम्हाला परत पेपर झाल्यानंतर खूप पश्चात्तापाला सामोरं जावं लागेल.
ठीक आहे. आता सांगतो पेपरला अजून खूप वेळ आहे. पेपरच्या अगोदर सुधारला तर तुम्ही ओके. नाही सुधारला तर फक्त चालू घडामोडी वन लाइनर वाचत बसलात तर तुम्हाला होणार नाही. कारण तुम्हाला जी-केला मार्क मिळायचा असेल मिळवायचे असतील, तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, जो आपण रोज सकाळी 6 वाजता बुलेट रॅपिड फायर घेत असतो तशा प्रकारचं. आणि रोज रात्री 9 वाजता पण आपण लाईव्ह घेत असतो नाद वर्दीचा सीरीज. जे मुलं नवीन असतील त्यांनी पण रोज रात्री 9 वाजता आपल्या ह्या YouTube चॅनलवरती काय करायचं तुम्हाला यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यातील उंझा जिरे आणि बडीशेपला जी-आय टॅग भेटलेला आहे? हे एक प्रकारचे जिरे आहे. उंझा जिरे म्हणतो आपण आणि बडीशेप पण आहे. ठीक आहे आणि फिनाईल म्हणतो आपण बडीशेपला. ह्याला जी-आय टॅग भेटले गुजरातमधील हे प्रॉडक्ट येतं. पर्याय क्रमांक 1 गुजरात. लक्षात ठेवा हे जिरं आहे आणि हे बडीशेप. मग गुजरात राज्याविषयीचे जे काही पॉइंट आहेत ते एकदा चर्चा करूयात आपण. स्थापना हे 1 मे 1960 महाराष्ट्रासोबत बॉम्बे प्रांतामधून वेगळं होऊन आहे. राजधानी गांधीनगर आहे. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. विधानसभा सदस्य 182, लोकसभा सदस्य 26, राज्यसभा सदस्य 11. राज्य फळ आहे त्यांचा आंबा. राष्ट्रीय उद्यान आहे गीर, ब्लॅकबक, वंशदा आणि गल्फ ऑफ कच्छ लक्षात ठेवा. कच्छच्या आखात म्हणतो आपण त्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न 12वा. नुकतेच भारतीय नौदल डॅश डॅश येथील दक्षिणी नौदल कमांडमध्ये ऑपरेशन सदर्न रेडिनेस 26-2 चे आयोजन करत आहे. हे 2026 मध्ये आयोजन करत आहे. दुसरं हे आणि भारताचं जे काही नौदल आहे त्याचे दक्षिण कमांड जे आहे ते कोची या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा कोची IMP आहे आणि कोची हे कुठे येतं? हे येतं केरळमध्ये. केरळ या राज्यामध्ये येतं कोची. कोचीला म्हणतो आपण अरबी समुद्राची राणी. अरबी समुद्राची राणी असे म्हटलं जाते कोचीला. लक्षात ठेवा ह्याचं टोपण नाव आहे आणि मसाला जो काही संस्थान आहे हे देखील कोची याच ठिकाणी मसाला बोर्ड ऑफ इंडिया कोचीलाच येतो. चला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? काही दिवसापूर्वीच हे नवीन बनले होते. भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख मी तुम्हाला विचारलेलं आहे. सध्या कोण आहेत? भारतीय नौदलाचं जे काही ब्रीद वाक्य आहे शन याचं आहे ओके शन नो वरुण. शन नो वरुण हे याचं काय ब्रीद वाक्य आहे या भारतीय नौदलाचे इंडियन नेव्हीचे. त्यानंतर 13वा प्रश्न. नुकतेच बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची 15वी बैठक 2026 मध्ये 16 जुलैला कोठे पार पडलेलं आहे? हे बिमस्टेकची परिषद ज्याला आपण बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल इकॉनॉमिक कॉर्पोरेशन एक संघटना आहे ज्याचं हेडक्वार्टर ढाकाला आहे. ढाका बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी बिमस्टेकचं मुख्यालय लक्षात ठेवा. आणि हे पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी या वर्षीची बैठक. पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. याचं अध्यक्षपद याचं आयोजन कोणी केलं होतं? भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते करतील. कोण? अजित डोवाल. अजित डोवाल. भारताचे हे कोण येतं? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत भारताचे लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण असतील? तर अजित डोवाल आहेत. अच्छा ह्या बिमस्टेकमध्ये कोणते कोणते देश येतात? याचे सदस्य देश कोणते कोणते येत असतील? तर ते एक तर भारत आहे आपला. भारत आहे. त्यानंतर आहे बांगलादेश. भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आहे. थायलंड आहे. या सगळ्या देशांचं मिळून बनतं बिमस्टेक. याचे जे काही अधिकारी आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारवाले हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते लक्षात ठेवा. भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे आहे बिमस्टेक संघटना IMP आहे. मग जे काही महत्त्वाच्या परिषदा संघटना पार पडलेत शिखर परिषद पार पडलेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. 48वी आशियान शिखर परिषद 2026 पार पडली सेबू फिलिपाईन्स या ठिकाणी. किम्बर्ली प्रोसेस जी आंतरराष्ट्रीय बैठक आहे हे पार पडले नुकतंच मुंबईमध्ये. ब्रिक्स साई नेत्यांची परिषद पार पडले बेंगळुरू या ठिकाणी. पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. दुर्मिळ आजारांवरील राष्ट्रीय परिषद पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची 2026ची बैठक पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस संमेलन 2026 पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. G7 शिखर परिषद 2026 पार पडले आहे फ्रान्समध्ये. भारत टेक्स 2026 आयोजन करण्यात आलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी. आशियाई उत्पादकता
संघटनेची 68वी बैठक पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. क्वाड संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. राष्ट्रीय एआय आणि डिजिटल जलशिखर परिषद पार पडले बेंगळुरू या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न 14वा. नुकतेच भारताचे पहिले स्वदेशी हरित रेफ्रिजरेंट HFO 1234YF म्हणजे 1234YF जे आहे HFO म्हणतो आपण, हे विकसित केलं आहे. हे हे काय आहे? हे एक हरित रेफ्रिजरेंट आहे, फ्रीज आहे थोडक्यात. ठीक आहे. एक प्रकारचं हे काय? हे एक प्रकारचे फ्रीज आहे आणि हे फ्रीज याचं उद्घाटन म्हणजे हे नवीन लॉन्च केलं आहे कुणी? तर आणि हे विकसित केलेलं आहे कुणी? तर CSIR आणि ISCT या संस्थेनं पर्याय क्रमांक 4 जे हैदराबादमध्ये येतं लक्षात ठेवा. जे एसी असतात, जे फ्रीज आहेत घरामधले फ्रीज आहेत किंवा एसी आहेत, हे काय करतात? हे HFC जो वायू आहे, त्याला आपण हायड्रोफ्लोरोकार्बन म्हणतो आपण. हे वायू वातावरणामध्ये उत्सर्जित करतात. ठीक आहे ना. फ्रीजमधून CFC गॅस बाहेर पडतो, एसीमधून क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणतो आपण. हे जे आहेत ना, हे ओझोन थराचा नाश करण्यासाठीचे कारणीभूत वायू आहेत. ओझोन थराच्यामुळे काय होतो? नाश होतो लक्षात ठेवा. मग असं होऊ नये म्हणून जे काय असं फ्रीज जे ह्या संस्थेने विकसित केलं आहे, ते शून्य उत्सर्जन करेल ह्या वायूंचं. CFC, HFCचं उत्सर्जन याच्यामधून होणारच नाही ह्या एसीमधून वगैरे. त्यामुळे खूप कमी खर्चामध्ये पण तयार होतं आणि वातावरण चांगलं पण राहणार आहे आणि ओझोन थराचा नाश पण करणार नाही. ओझोन थर जो असा आहे, जो ज्याला आपण ओथरी म्हणतो ओझोन थर. ओझोन थर आहे म्हणूनच पृथ्वीचं रक्षण होतं अतिनील किरणांपासून. कळालं? ही संस्था हैदराबादमध्ये आहे, जी याची ही जी काही कूलंट आहे, ते विकसित केलेलं आहे. चला अंतिम 15वा प्रश्न. द व्हॉइस ऑफ जस्टिस, जस्टिस गवई स्पीक्स या पुस्तकाचे प्रकाशन नुकतंच कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? हे करण्यात आलं आहे भारताचे सध्या उपराष्ट्रपती असलेले CP राधाकृष्णन पर्याय क्रमांक 3. CP राधाकृष्णन लक्षात ठेवा आणि जस्टिस गवई जे आहेत ना, हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. BR गवई, भूषण रामकृष्ण गवई जे आहेत ना, लक्षात ठेवा यांचं जो काही भाषण आहे, यांच्या भाषणाचा संग्रह म्हणजेच हे पुस्तक आहे. चला हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचे जी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जे ई-बुक आहे आपलं सगळ्यात महत्त्वाचं पाठीमागील 6 महिन्याचं जर तुम्हाला करंट अफेअर्स पाहिजे असेल, तर तुम्ही ई-बुक ₹49 ला हे ई-बुक आहे. हे ई-बुक घेऊ शकता. या ठिकाणी स्कॅनर आहे. या स्कॅनरवरती तुम्हाला स्कॅन करून लक्षात ठेवा हेच स्कॅनरवर तुम्हाला स्कॅन करायचं आहे. माझ्या नंबरवरती पैसे पाठवायचं नाही. हां, स्कॅनरवरती पैसे पाठवा. स्कॅनरला जरी काही प्रॉब्लेम आला, तर मात्र मला WhatsAppला मेसेज करा. आणि त्याचे स्क्रीनशॉट पाठवून द्या. ई-बुक म्हणून खाली लिहा तुम्ही. 6 महिने ई-बुक म्हणून लिहा. तुम्हाला ई-बुक तुरंत भेटून जाईल. त्याची तुम्ही प्रिंट काढा आणि अगदी छान पद्धतीने वाचून घ्या. ओके. चला तुमच्या मित्रापर्यंत पण त्याची जे काही ई-बुकची माहिती आहे, ती नक्कीच पोहोचवून टाका. बघा आणि जे पाठीमागील कालच्या लेक्चरचे जे प्रश्न होते, ते देखील आपण बघूयात खूप छान पद्धतीनं. दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन हा कधी साजरा केला जातो? 15 जुलै. नुकतेच फॉर्च्यून इंडिया मोस्ट पॉवरफुल विमेन 2026च्या यादीत प्रथम क्रमांक कोणाला मिळाला आहे? तर हे आहेत नीता अंबानी. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांनी कोणत्या ठिकाणी टॉवर ऑफ जस्टिस परिसराचे उद्घाटन केले? गुरुग्राम, हरियाणामध्ये. जगातील पहिला व्यावसायिकरित्या तयार केलेला अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह बोहर कोणत्या कंपनीने लाँच केला आहे? हे आहे स्पेसएक्स. नुकत्याच आलेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे 80वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना मागे टाकून महाराष्ट्रातील कितवे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून बनले आहेत? हे तर तिसरे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने कोणत्या राज्यातील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यात थोरियम खनिजाचा एक दुर्मिळ साठा शोधून काढला आहे? हे आहे कर्नाटक. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची म्हणजे NTCAची 29वी बैठक नुकतंच कोठे पार पडली असेल? हे आहे कोइंबतूरला. ICC हॉल ऑफ फेम 2026मध्ये समाविष्ट होणारे तिसरे भारतीय महिला कोण असतील? तर त्या अंजुम चोप्रा. कझाकिस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथून रॉस्कॉस्मोस सोयूज M29 या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे भारतीय मूळ निवासी कोण असतील? तर ते अनिल मेनन. अनिल मेनन लक्षात ठेवा. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकत्याच इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे IBचे प्रमुख महासंचालक कोण बनले आहेत? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे. जर आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि जो आपलं अनुभव स्टडीचं WhatsAppचं चॅनेल आहे, या चॅनेलला जॉईन व्हा. तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू पण मी चालू घडामोडी वगैरे पाठवून देत असतो.
आणि जो आपला अनुभष्टचा ॲप आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. ॲपवरती तुम्हाला स्पेशल जी-केची बॅच आहे. जर कोणाला जी-के खूप अवघड जात असेल, तर तुम्हाला ही बॅच नक्की घ्या. ₹510 ला बॅच आहे. मात्र तुम्हाला एकदा जर बॅच घेतलं, तर परत कोणत्याही अकॅडमीचा किंवा कसं कोणत्याही ॲपमध्ये तुम्हाला लेक्चर कुणाचेही घ्यायची आवश्यकता पडणार नाही. इतक्या बेसिक गोष्टी ह्या ॲपमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. बाकी टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण जॉइन करा. Instagram चॅनल आहे, त्याला पण फॉलो करा. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये आणि आज रात्री 9 वाजता जो आपलं लाईव्ह आहे YouTubeवरती ते पण आपण लेक्चर घेणार आहोत. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा, लाईक करा आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक जय हिंद.